शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची लढत यंदा चुरशीची झाल्याने नगराध्यक्ष कोण होणार यावर शेंदुर्णी शहरात लाखोच्या पैजा लागल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी 4 उमेदवार लढतीत होते. यात भाजपचे गोविंद अग्रवाल, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उज्ज्वला काशीद, अपक्ष मुनाफ सरवर जनाब व रवींद्र पवार यांच्यात लढत झाली. असे असले तरी मतदारांच्या दृष्टीने व कार्यकर्त्यांच्या नजरेत खरे प्रतिस्पर्धी गोविंद अग्रवाल व उज्ज्वला काशीद हेच असल्याचे सांगितले जाते. शेंदुर्णी नगरपंचायत निवडणूक भारतीय जनता पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व काँग्रेस यांच्या उमेदवारांनी लढविली. शेंदुर्णी नगरपंचायतीची ही दुसरी निवडणूक आहे. पहिल्या निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवले होते. आता दुसऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारतो हे येत्या 21 डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होईलच. तोपर्यंत मतदारांमध्ये, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगत आहे. तसे पाहिले तर शेंदुर्णीची निवडणूक सर्वार्थाने गाजली असे म्हणावे लागेल. इतर ठिकाणी होते तशी गडबाजी शेंदुर्णीतही झाली. काही उमेदवारांमध्ये नाराजी दिसून आली. काहींनी नाराजी उघडपणे दिसू न देता ती मतदानातून दिसेल असे सांगितले. उमेदवारांमध्ये नाराजी ही कोणा एका राजकीय पक्षाची मक्तेदारी राहिलेली नाही. त्यामुळे नाराजांची संख्या व बंडखोरांची संख्या सर्वच पक्षात कमी अधिक प्रमाणात होती हे मान्य करावेच लागेल. चर्चा अशीही आहे की मतदारांना जे अपेक्षित असते ते मतदानाच्या दिवशी किंवा त्यापूर्वी मिळाले नाही. त्यामुळे काही मतदारांनी सकाळी लवकर जाऊन मतदान करून आपला संताप व्यक्त केला अशी चर्चा आता होऊ लागली आहे. ज्यांना काही मिळाले त्यांनी शांत डोक्याने विचार करून दुपारनंतर मतदान केले असेही आता लोक बोलायला लागले आहेत. एक मात्र खरे की नगराध्यक्ष पदाची लढत गोविंद अग्रवाल व उज्ज्वला काशीद यांच्यात झाली. मात्र मुनाफ जनाब व रवींद्र पवार यांची उमेदवारी कोणाच्या पथ्यावर पडते हे निकालातून स्पष्ट होईल. शेंदुर्णीचे राजकारण तसे फार वेगळे आहे. जामनेरचे राजकारण वेगळे आहे, त्याचप्रमाणे शेंदुर्णीचे राजकारण देखील वेगळे आहे. शेंदुर्णीच्या राजकारणावर कोणाची पकड आहे हे यापूर्वी देखील सिद्ध झाले आहे आणि वेळोवेळी ते सिद्ध होत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले संजय दादा गरुड गेल्या 2 वर्षापूर्वी भाजपमध्ये आल्यानंतर भाजपची ताकद वाढली यात शंकाच नाही आणि या ताकदीला गोविंद अग्रवाल यांची साथ मिळाल्याचे बोलले जात आहे.